आणि साई अशा संघात झालेला चुरशीचा सामना आणि विजय संपादन करत आहे साई संघ आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब निखिलला देण्यात येत आहे हितेश यांच्या हस्ते. हितेश एक मिनिट. माझं मॅन ऑफ द मॅच ऋतिक घरातला देत आहे. धन्यवाद. आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब निखिलने ऋतिक साठी दिलेला आहे. खूप खूप अभिनंदन. आणि प्रत्येक चौकारासाठी पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपये बक्षीस ते केवळ यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. साई संघ नेक्स्ट पुढील होणारा सामना आई एकविरा ध्रुव आणि टाकीपाडा. यापुढे होणारा सामना 15 मिनिटात पहिली इनिंग 15 मिनिटात समाप्त करण्यात येणार आहे. अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. टायमिंग लावला जाईल. 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 15 मिनिटापेक्षा जास्त झाले यावेळी आता होणाऱ्या सामन्याला वेळेचा अवधी दिला जाईल. आता 11:55 झालेले आहेत. 11:56 झालेले आहेत. 15 मिनिटांचा अवधी दिला आहे या सामन्यासाठी. पुढील होणारा सामना आई एकविरा ध्रुव आणि टाकीपाडा. इथे एक गाडीची चावी आलेली आहे स्टेजवर. कोणाची असेल त्यांनी घेऊन जा. टीव्हीएस गाडीची चावी आहे. धन्यवाद. मयूर जाधव आणि निखिल पाटील चौकारसाठी पारितोषिक आलेले आहे ते घेऊन जावे. टॉस कोण जिंकलेला आहे? टॉस विन कोण आहे? आई एकविरा टॉस विन करून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. बघूया पहिलं षटक घेऊन येतो ध्रुव आपल्या संघासाठी. बॅट्समन अतिरिक्त खेळाडू टाकीपाडा मनसार पाठवा. अतिरिक्त खेळाडू टाकीपाडा. बॅट्समनचं नाव सम्राट गोरे यांच्याकडून मयूर आणि निखिलसाठी 100 रुपये पारितोषिक आलेले ते घेऊन जावे. टाकीपाडा अतिरिक्त खेळाडू अविनाश स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला होतो सर्वेश आणि ध्रुव अविनाश आणि ध्रुव सर्वेश. 2 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2. लेग बायचा इशारा आहे अंपायरांच्याकडून. पुढील चेंडू ध्रुवांचा सर्वेसाठी. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू डिक्लेअर वन मध्ये 1 धाव. धावसंख्या देखील धावसंख्या 3. समालोचक आणि खचार क्षेत्ररक्षण 4 धावा येतात त्या ठिकाणी. चौकार येतो अविनाशच्या बॅटमधून. स्वागत आहे बघा नवी गिरवण संघ होतो. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला 1 धाव देण्यात यशस्वी होत आहे. पुढील बघूया 1 धावावर समाधान दिले ना तुझ्याकडे. मयूर आणि निखिल पुढे या. तुमच्या वैयक्तिक पारितोषिक घेऊन जावा. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू डिक्लेअर वन मध्ये 1 धाव येतो त्या ठिकाणी. षटक समाप्त होते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती 8. धावसंख्या 8 सॉरी 9 झालेला आहे. सॉरी धावसंख्या 9. निखिल आणि मयूर तुमच्या वैयक्तिक पारितोषिक घ्या. पुढे या.
पैसे तुमचा जो काका बघ ना बघा पैसे घे त्याचे दुसऱ्या षटक घेऊन येतोय बॉलर नेम विशाल आपल्या संघासाठी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय विशाल. टाकलेला चेंडू आणि भिरकावला आणि चौकार होतो त्या ठिकाणी. सुंदर फटका. 4 धावा येतात. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या आहे 13. पहिला चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. बघूया पुढील चेंडू. सर्व्हिस सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव येतो त्या ठिकाणी. एक धावावर समाधान. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या देखील नंबर धावसंख्या 14. पुढील चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धावावर समाधान. सुंदर होते क्षेत्ररक्षण. पाहूया धावसंख्या देखील नंबर धावसंख्या 15. 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 15. पुढील चेंडू सर्व्हिस साठी. बघा सर्व्हिस काय करतोय. टाकलेला चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या देखील धावसंख्या 16. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 16. पुढील चेंडू अविनाश साठी. भाऊया अविनाश काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यशस्वी. अरे एक धाव कंप्लीट झाली नाही. सॉरी धाव घेण्यात यशस्वी झालेला नाही अविनाश. धावसंख्या 16. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. एक धावावर समाधान. धावसंख्या देखील धावसंख्या 17. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 17. अविनाश काय करतो आपल्या संघासाठी. तिसरं षटक घेऊन येते आयुष आणि हे पावापेचं षटक असेल हाणामारीचं षटक असेल. पाहूया आयुष काय करतोय. तिसरा आणि वैयक्तिक षटक हाणामारीचं षटक घेऊन येतोय पावापेचं आयुष. स्ट्राईकला येतो अविनाश. नॉन स्ट्राईकला येतो सर्वेश. बघूया आयुष. पहिला चेंडू आयुषचा. सर्व अविनाश साठी. काय करतो अविनाश. सुंदर फटका आणि 4 धावा येतात त्या ठिकाणी. गचार क्षेत्ररक्षण होत आहे अविनाश. धावसंख्या 4 नंबर धावसंख्या 21. पुढील चेंडू अविनाशसाठी आणि गाडी बाद होते या ठिकाणी. मोठा हादरा अविनाशच्या स्वरूपात टाकीवाडा संघाला येतोय. दुसऱ्या चेंडूवर गाडी बाद झालेला आहे टाकीवाडा संघाचा अविनाश. 6. तिसरा बॉल आहे ना. आता दुसऱ्या बॉलवर इकडे ना. तिसरा चेंडू घेऊन येतोय आयुष कुणालसाठी. पावा कुणाल काय करतोय आपल्या संघासाठी आणि सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि निर्धाव होतोय चेंडू. बघूया पुढील चेंडू कुणालसाठी. काय करतोय कुणाल. चौथा चेंडू. टाकलेला चेंडू आणि भिरकावलेला आणि निर्धाव होतोय चेंडू. स्वतः बॉलरच्या हातात येतो चेंडू.
सुंदर क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 21. धावफलक रोखला गेलेला आहे 21 संख्येवर. पुढील चेंडू टाकलेला चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलेला आणि एक धाव घेण्यात यशस्वी. सर्व्हिससाठी आयुष कडून टाकलेला चेंडू भिरकालेला फटका आणि त्या ठिकाणी गचार क्षेत्ररक्षण आहे, परंतु चेंडू अडवला गेलेला आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या 1 धावसंख्या 23. वैयक्तिक आणि तिसऱ्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23. पुढील षटक घेऊन येतो सुदेश. वैयक्तिक आणि चौथं षटक असेल आई एकविरा संघ. सुदेश वैयक्तिक आणि चौथं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी सुदेश. सायकला आहे सर्वेश, नॉन सायकला आहे कोणाल. बघूया पहिला चेंडू सर्वेश साठी. सुंदर हलक्या खेळून काढलेला चेंडू डिक्लेअर करण्यात जातोय. एक धाव होते त्या ठिकाणी. धावसंख्या देखील धावसंख्या 24. पुढील चेंडू कोणाल साठी. भाऊ कोणाल काय आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू टाकलेला चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या देखील धावसंख्या 25. लेग बायचा इशारा होतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅट लागलेली आहे. सॉरी तिसरा चेंडू टाकलेला चेंडू आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी. 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 26. चौथा चेंडू कोणालसाठी. पाहावा कोणाल काय करतो आपल्या संघासाठी. चौकार होतो. एक धाव होतो की निर्धाव होतो चेंडू. सुंदर फटका आणि चौकार आलेला आहे. 4 धावा. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या झालेली आहे 30. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 30. सुंदर बॅटिंग होती आहे या ठिकाणी टाकीपाडा संघाची. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. पुढील चेंडू कुणालसाठी. पाहूया कुणाल काय करते आपल्या संघासाठी. टाकलेला चेंडू आणि भिरकालेला फटका आणि पुन्हा एकदा चौकार आलेला आहे कुणालच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या 34. कुणालसाठी सुदेश. शेवटचा चेंडू कुणालसाठी. पाहूया काय करतोय कुणाल. शेवटचा चेंडू टाकलेला चेंडू आणि भिरकालेला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण होतंय आणि गचार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव घेण्यात यशस्वी आणि दुसऱ्या धावेवर गडी बाद होतोय. सुंदर धावसंख्या देखील धावसंख्या 35 झालेली आहे. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 35 झालेली आहे टाकीपाडा संघाची आणि आयकेरा संघाला 4 षटकांमध्ये आयकेरा संघ
आयक्यूला संघाकडून ओपनिंग बॅट्समॅन दर्शन आणि ध्रुव आणि बॉलर आहेत सुशांत. नाही नाही नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला ध्रुव. बघूया पहिला चेंडू सुंदर. पहिला चेंडू निर्धाव जातोय सुशांतांचा. निर्धाव चेंडू ध्रुव. बघूया आपल्या संघासाठी काय करतील. वैयक्तिक आणि पहिल्या षटक घेऊन आलाय सुशांत टाकीपाडा संघासाठी. पाहूया दुसरा चेंडू ध्रुवसाठी काय करतोय ध्रुव आपल्या संघासाठी. सुंदर हलक्या हाताने खेळून आलेला चेंडू एक धावगुणात यशस्वी. धावसंख्या देखील धावसंख्या 1. स्ट्राईकला दर्शन. 2 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 1. बघा पुढचा चेंडू दर्शनसाठी. दर्शन काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू. 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 1. पाहिला पुढील चेंडू दर्शनसाठी काय करतो दर्शन आपल्या संघासाठी. सुंदर फटका आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दर्शन यांच्या बॅटीला बॉल तर लागतात पण ते चौकार जात नाहीत. पुढील चेंडू दर्शनसाठी पुन्हा एकदा सुंदर फटका आणि या ठिकाणी चौकार आलेला आहे. 4 धावा. पाच चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. पुढील चेंडू टाकलेला चेंडू आणि स्वीप होत आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धावसंख्या देखील धावसंख्या 6. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6. आसपास वैयक्तिक आणि दुसऱ्या षटक घेऊन येतो आसपास आपल्या संघासाठी टाकीपाडा. स्ट्राईकला आहे दर्शन. पाहूया काय करतो दर्शन आपल्या संघासाठी. टाकलेला पहिला चेंडू आणि डेड बॉल होतोय. बघूया आसपास पहिला चेंडू दर्शनसाठी काय करतोय दर्शन आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आसपास दर्शनसाठी टाकलेला चेंडू आणि भिरकावलेला फटका आणि निर्धाव जातो त्या ठिकाणी चेंडू. बघूया आता पुढील चेंडू. दुसरा चेंडू आसपास जावा आणि खराब चेंडू वाईट होतो त्या ठिकाणी. इशारा अंतर होतो आमच्याकडे. हॅलो सुंदर फटका आणि चौकार होतो दर्शनच्या बॅटमधून. धावसंख्या 11. टाकलेला चेंडू आणि डिक्लेअर करून जातो. एक धाव येतो त्या ठिकाणी. धावसंख्या देखील धावसंख्या 12. पुढील चेंडू ध्रुवसाठी आसपास. बघा ध्रुव आपल्या संघासाठी काय करतात. टाकलेला चेंडू आणि भिरकावलेला फटका आणि
चार क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव कंप्लीट होतोय. एक धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या देखील तर धावसंख्या आहे 13. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. पुढील चेंडू 5वा चेंडू टाकलेला सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव. धावसंख्या देखील तर धावसंख्या 14. शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि गडी बाद होतोय ग्रुपच्या रूपात. मोठा मात्रा बसतोय ऐकूया संघाला. 2 षटक समाप्तीनंतर एक गडी बदलल्यात 14 धाव. वैयक्तिक षटक घेऊन येत आहे अनिकेत. पॉवर प्लेचं षटक आहे का? पॉवर प्लेचं षटक आहे. बघूया अनिकेत स्ट्राईकला दर्शन. पॉवर प्लेचं षटक असेल. काय करते दर्शन आपल्या संघासाठी? काय करेल दर्शन? चौकार होईल, निर्धाव होईल की एक धाव होईल? अनिकेतचा पहिला चेंडू दर्शनसाठी टाकलेला चेंडू आणि भिरकावलेला आणि चौकार आलेला आहे त्या ठिकाणी. 4 धावा. 4 निभार. सुंदर असा फटका दर्शनच्या बाबतीतून बघायला मिळाला आहे. चौकार आलेला आहे. बघूया आता दुसरा चेंडू टाकलेला. दुसरा चेंडू आणि भिरकावला आणि निर्धाव जातो चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बघूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू दर्शनसाठी. दर्शन काय करेल आपल्या संघासाठी? सुंदर फटका आणि गचार क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. 4 धावा येत आहेत. चौकार दर्शनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा धावसंख्या 4 निभार झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. बघूया चौथा चेंडू दर्शनसाठी. पुन्हा एकदा काय करते दर्शन आपल्या संघासाठी आणि खराब चेंडू अंपायर होते त्यांच्या दिशेने वाईड होतोय. धावसंख्या देखील एक्स्ट्रा रूपात. सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. धावसंख्या 1 निभार. एकाच धावावर मध्ये म्हणायला लागेल दर्शनला. 24 धावसंख्या 24. पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये जातो चेंडू. धावसंख्या देखील 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 25. शेवटचा चेंडू असेल हाणामारी षटकातला. पाहूया काय करते दर्शन आपल्या संघासाठी. टाकलेला चेंडू आणि भिरकावलेला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि गडी बाद होतोय दर्शनच्या रूपात. मोठा हादरा एकवेळा संघाला. दर्शन गडी बाद झालेला आहे. धावसंख्या 25. 6 चेंडूत 11 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समॅन आलेला आहे सुदेश. सर्वेश आपल्या संघासाठी वैयक्तिक चौथा षटक घेऊन येतो सर्वेश. चौथा षटक घेऊन येतो
सर्वेश स्ट्राईकला आहे आयुष. टाकलेला पहिला चेंडू आणि डिक्लेअर मध्ये घेऊन जात. एक धाव येते त्या ठिकाणी. धावसंख्या देखील तर धावसंख्या 26 झालेला आहे. सर्वेसचा पुढील चेंडू सुदेश साठी. पाहिजे सुदेश काय करतो आपल्या संघासाठी. मारलेला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि एक धाव येते. एक धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या देखील धावसंख्या 27. नवी दिल्ली संघ मंचाचा आहे कर्णधार. एक धाव येते त्या ठिकाणी. धावसंख्या देखील निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू 8 धावांची गरज. पाहूया काय करेल. आणि सुंदर फटका मारलेला आहे परंतु क्षेत्ररक्षण सुंदर होते त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एक धावावर समाधान. धावसंख्या 29. एक चेंडू निर्धाव चेंडू. गडी बाद होते का अंपायर. अंपायर गडी बाद होते नाही. निर्धाव चेंडू.